नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत। कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र, जे की तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करू शकता तर त्याचा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन। ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही घर बसल्या कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता। या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते अप्रूव्ड झाला आहे, परंतु डाउनलोड होत नाहीये, तर त्याची महत्त्वाची सेटिंग काय करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती येऊन जसं आपण तुम्हाला सेटिंग करण्या अगोदर कशा प्रकारे प्रॉब्लेम दाखवता ते आणि सेटिंग केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करता येईल हे आपण दोन्ही बाबी या ठिकाणी बघणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे तुम्ही कॅप्चा किंवा पासवर्ड आणि हे जे सेट केला ते ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुमचा युजर नेम तुमचा मोबाईल नंबर राहील, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्ड दिला आहे आणि तसेच सीएफसी जसे की एसपी ऑफिस किंवा सीपी ऑफिस जे असेल ते देखील या ठिकाणी आपल्या कॅरेक्टर सर्टिफिकेटला अप्रूव्ड दिला आहे। तर हे अप्रूव्ड सर्टिफिकेट कशा प्रकारे डाउनलोड करता येईल तर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी कॉपी करायची आहे आणि डाउनलोड वरती जायचंय। जसे की या ठिकाणी प्रॉब्लेम दाखवेल तुम्हाला, प्रिंट सर्टिफिकेट वरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी इथं पेस्ट करायची आहे आणि सर्च करा। हे पहा या ठिकाणी कोणतेही म्हणजे या ठिकाणी जे आहे तुम्हाला कोणताही ऑप्शन किंवा पॉपअप जे या ठिकाणी ओपन होत नाहीये, तर या ठिकाणी सर्च होते आणि याच पेज वरती पुन्हा येते। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम या 3 डॉट वरती जायचं आहे। या 3 डॉट वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी सेटिंग वरती जायचंय। तुम्हाला सेटिंग वरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा साइट सेटिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि हे जे सगळ्यात लास्टचा जे ऑप्शन आहे पॉपअप रिडायरेक्ट्स यावरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी बघा डोंट अलाउ द साइट टू सेंड पॉपअप्स, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय साइट कॅन सेंड पॉपअप यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि हे जे आहे क्लोज करायचंय। किंवा या एका सेटिंगनेही होत नसेल हे तुम्हाला हे करण्या अगोदर काय करायचंय तुमचा ब्राउजिंग हिस्ट्री जे असेल ते क्लिअर करून या ठिकाणी तुम्हाला ऑन करायचं आहे। ठीक आहे, या पॉपअप्स मध्ये तुम्हाला हे ऑप्शन ठेवायचं आहे साइट कॅन सेंड पॉपअप्स अँड यूज रिडायरेक्ट, हे तुम्हाला ऑन करायचंय म्हणजे याला टिक करायची आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा ब्राउजिंग हिस्ट्री असेल जास्त तर ते ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट हे क्लोज करून टाका आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग आउट करायचंय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पेज रिफ्रेश मारायची आहे किंवा या ठिकाणी ते पेज काढून या ठिकाणी पुन्हा एकदा तेच पेज या ठिकाणी सर्च करून घ्या। सेम तेच प्रोसेस करायची आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जे पासवर्ड सेट केला ते पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करायचंय। या ठिकाणी बघा आपण पुन्हा एकदा लॉग इन केलो तर या ठिकाणी काय करायचंय पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन आयडी कॉपी करून घेऊया। ऍप्लिकेशन आयडी कॉपी केल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय पुन्हा डाउनलोड वरती जायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट जे आहे यावरतीच क्लिक करायचं आहे सेटिंग केल्यानंतर आणि त्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी कॉपी करायची आणि या ठिकाणी पेस्ट करून सर्च करायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की आपली जे प्रिंट म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे अशा पद्धतीने आपल्याला जे आहे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। यामध्ये अशा प्रकारे तुमचा फोटो आणि बारकोड देखील राहील जे की तुम्ही अशा पद्धतीने जे सहज ऑनलाइन जे आहे तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी
सरळ या ठिकाणी अर्ज करून डाउनलोड करू शकता. आणि मोबाईलमध्ये कशा प्रकारे करता येईल हे देखील बघूया. तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जे ब्राउजिंग डेटा आहे तुम्हाला हे क्लिअर करून घ्यायची आहे. मी ऑलरेडी केलेला आहे. तर या ठिकाणी तुमचं जे आहे क्लिअर या ठिकाणी ब्राउजिंग डेटा डिलीट करून घ्या. त्यानंतर सेटिंगवरती जा. सेटिंगवरती गेल्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करून या ठिकाणी जे साईट सेटिंग आहे, साईट सेटिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि यामध्ये तुम्हाला पॉपअप अँड रिडायरेक्ट हे ऑप्शन तुम्हाला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे हे ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे. हे ऑन केल्यानंतर आता तुम्ही पहा, जसे की या ठिकाणी आपलं यूजर आय डी आणि जे यूजर नेम ठरला ते यूजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या आणि या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी कॉपी करा आणि या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डाउनलोडवरती जायचं आहे आणि प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुमचा जे ॲप्लिकेशन आय डी आहे तुम्हाला या ठिकाणी टाकून सर्च करायचं आहे. या ठिकाणी पहा जे तुमचा टॉपअप ओपन होत नाही आहे, ओपन होऊन डायरेक्ट या ठिकाणी जे तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे अशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. ओपन करून देखील या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये सेटिंग जे आहे पॉपअपचं या ठिकाणी ऑन करून आणि तुमचा ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करून सहजरित्या तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. यामध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.